पहिल्यांदाच तुम्ही मुक्ताईनगरमध्ये आलेला. मुक्ताईनगरमध्ये येऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील साहेब भुसावळ या सगळ्या मतदारसंघावरती चर्चा झाली आणि कशा प्रकारे पक्ष येणाऱ्या काळामध्ये वाढेल याच्यावरती सगळ्या कार्यकर्त्यांच्या सूचना त्यांच्या घेतल्या, त्यांच्याबरोबर बोलणं झालं आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की शिवसेनेची ताकद जी आहे सर्व मतदारसंघामध्ये कशी वाढेल याच्यासाठी पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहील. सगळं न मागता जे आहे त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. शिवसैनिकाला जे आहे प्रत्येक शिवसैनिकाला बळ द्यावं, ताकद द्यावी. येणाऱ्या काळामध्ये आमचे आमदार जे आहेत त्यांना जे आहे ताकद द्यावी जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकतील, लोकांचे दुःख जे आहे ते दूर करू शकतील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील जे आहे हे बळ जे आहे हे द्या. या दौऱ्यामध्ये स्थानिक पातळीवर अनेक समस्यांना समोर जावं लागते असं देखील सूर निघालेला आहे. काय बघा, जेव्हा अशा बैठका होतात तेव्हा सगळे कार्यकर्ते जे आहेत हे सगळ्या गोष्टी सांगत असतात. तोच हेतू हा शिवसंवाद दौऱ्याचा आहे आणि या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचं कामच या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही करतो.